हाय फ्रेंड, नमस्कार. आज मी बनवणार आहे आळूच्या पानांची वडी. तर त्यासाठी घेतलेली आहेत ही पानं आळूची. 2 जोड्या मी आणलेल्या आहेत मार्केटमधून. त्यासाठी पानं ही स्वच्छ धुवून घ्यायची आहेत पाण्याने. 2 वेळा धुवून घ्यायची आणि त्याच्या ह्या शिरा आहेत ना त्या काढून घ्यायच्या. हे बघा, अशा ह्या शिरा काढून घ्यायच्या आहेत पानांच्या. काढून घ्यायचं. पानांच्या शिरा काढून झालेले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये बेसन घेतलेलं आहे. आता मी हे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हळद घेऊया. मसाला घ्यायचे. तिखट हवी असेल तर त्याप्रमाणे खायचे, त्याप्रमाणे गरम मसाला, धना पावडर आणि तीळ, मीठ घालून घ्यायचे. नंतर एका बाउलमध्ये चिंच आणि गूळ घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचं. थोडं वेळ भिजत ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकताय आता इथे गोळ तयार झालेला आहे. तयार केलेले गोळ आहे म्हणजे गूळ आणि चिंच आणि ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं पिठामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं. हे आता ह्याच्यामध्ये पाणी आपण ॲड करायचं आहे जसं आपल्याला पाहिजे तसं. घट्टसर जरा पीठ भिजवायचं जेणेकरून पानांना ते व्यवस्थित लागता आलं पाहिजे. तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हे पीठ घ्यायचं आहे भिजवून, घट्ट एकदम. भिजवलेल्या पिठामध्ये थोडं आलं लसूण पेस्ट घालायची. त्यामध्ये थोडी कसुरी मेथी घाला, छान फ्लेवर येतो वडीला. आणि मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्ही आता बघू शकता इथे पीठ पूर्ण मी तयार करून घेतलेलं आहे. आता ते मी वडीला लावून घेणार आहे. एक एक पानाला ते लावून घ्यायचं आहे पीठ. हे बघा, अशा पद्धतीत पीठ लावून घ्यायचं आहे पानाला पूर्ण. दुसरं पान आता घ्यायचं. हे बघा, असं दुसरं पान घ्यायचं आणि ते हे सरळ होतं, हे उलटं लावायचं असं. अशा पद्धतीत एकावर एक असे हे 2-3 पानं 4-1 पानं लावून घ्यायची. त्यांना पीठ लावायचं आणि 4-1 पानं अशी लावून घ्यायची एकावर एक आणि त्याची आपण घडी करून घेणार आहोत. हे बघा, अशी पानं एकावर एक मी आता 5 पानं लावून घेतलेली आहेत एकावर एक. त्यांना पीठ लावून घेतलेलं आहे. आता हे आपण ह्याची घडी घालून घ्यायची पानांची. हे बघा, अशी घडी घालून घ्यायची एक साईडनी. आता दुसऱ्या साईडनी पण अशीच घडी घालून घ्यायची. ही बघा, दुसऱ्या साईडनी पण मी अशीच घडी घालून घेतलेली आहे. आता ह्याच्यावरती पण आपण बेसन लावणार आहोत. हे बघा, असं हे बेसन लावून पूर्ण घ्यायचं आहे. जास्त बेसन लावायचं कारण जेणेकरून रोल करताना ती बाहेर म्हणजे तुटायला वगैरे नको, विस्कडायला नको. त्यासाठी बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं. आता मी रोल करते. तर त्यासाठी पहिले खालून फोल्ड करायची. इथे बेसन लावून घ्यायचं. इथे सुद्धा बेसन लावायचं कारण पुन्हा आपल्याला फोल्ड करायची इथे. हे बघा, अशा पद्धतीत आपल्याला रोल करत जायचं आहे पूर्ण. असं रोल करून घ्यायचं आहे पूर्ण वरपर्यंत. असं रोल घट्ट जरा घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता असा रोल करून घ्यायचं आहे पूर्ण. माझा रोल हे झालेलं आहे. आता दुसऱ्या पानांना मी पीठ लावून घेते. तुम्ही बघू शकता एका भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता ही वडी आपल्याला
वाफवून घ्यायची आहे. त्यासाठी मी एका पातेल्याला तेल लावून घेतलेले आहे. आता त्याच्यामध्येही मी वडी ठेवून घेते. इथे तुम्ही बघू शकताय, ही दुसरी एक वडी माझी झालेली आहे. ती एक मी ठेवून घेते. असे वडी लावून घ्यायची. गॅसवर भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे. ते गरम करून त्याच्यावर हे दुसरं भांडं आहे वड्यांचं, ते ठेवून घ्यायचं. हे बघा पाणी गरम झालेलं आहे. आता त्याच्यावर हे दुसरं भांडं आहे ते ठेवून असं घ्यायचं व्यवस्थित. तुमच्याकडे हे भांडं नसेल तर आपण मोदकाच्या जाळीमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. आता हे मोदकाचंच भांडं आहे. आणि आता झाकण ठेवून घेऊया आणि 15 मिनटं वाफवून द्यायची. ही गॅस थोडंसं मीडियम ठेवायचं आणि वडी 15 मिनटं वाफवून घ्यायची. तुम्ही बघू शकताय वडी वाफत आहे. 15 मिनटं होऊन द्यायची, त्यानंतरच काढायचे. 15 मिनटं लागतातच वडी व्हायला. आणि आता इथे तुम्ही बघू शकताय वडी शिजलेली आहे की नाही. तर वडी ही शिजली की नाही ते पिठावरून समजतं. पीठ जर आपल्या हाताला चिटकलं तर समजायचं वडी शिजलेली नाही आहे. आणि आता बघा पीठ हे हाताला लागतच नाही आहे, त्याच्यामुळे वडी ही खूप चांगली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. वडी थंड झाल्यानंतर आपल्याला तिचे गोल असे एक एक स्लाईस करून घ्यायचे. हे बघा हे 2 वड्या झालेल्या आहेत. आता त्या आपण कापून घेऊया गोल आकारात. हे बघा अशा पद्धतीत कापून घ्यायचं. आता आपण ह्यांना तळून घेणार आहोत. हे बघा गॅसवर कढई ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक एक वडी सोडणार आहोत. तेल गरम झालेलं आहे. वडी तळून घ्यायची. अशा प्रकारे आपण वडी तळून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व वड्या तळून घेतलेल्या आहेत आणि आपली डिश ही तयार झालेली आहे. तुम्ही करून